आता मी तर काय अजून बनवलं नाही एवढं. मम्मीने फार बनवलं बघा. तर बघा आमच्या डीजेला झाला 1 वर्ष पूर्ण. आजच घेतला होता, त्याची पूजा करतोय. जेरीवर कसा बसतोय, जेरीवर काय चालेल. आलो मी मंदिरात आणि देवाच्या पाया पडतो इथे. बघा नवनाथ देवता गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. हार्दिक शुभेच्छा. शंकर देवता इकडे गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. आहे गुरुपौर्णिमा, तर सर्वांना माझ्याकडून गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. पहिलं काय करायचं, पाणी आहे का धरा ताडगे घालतं लांब जा बाजूला जेरी. राहू दे इथं ठेवू का असं. हां नाही आता तर ताट ताट हा चालेल चालेल ठेव. इथे पहिले पाणी ना, नंतर दही. 3 वेळा पाणी ना पहिले. कसं घेतो दही. आता पूजा करतोय पप्पांची. दही. आता काय दही ना, हां दही पण 3 वेळा ना. दूध घे. थांब ना, 3 वेळा होतं ते मला माहिती आहे. आपण दरवर्षी करतो 3 वेळा दूध. परत पाणी घे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ब्रह्मा विष्णु महेश्वरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल ब्लॉगमध्ये. तर पहिले सर्वांना ओम नमो महादेव, शाहुद्र चिंतन श्री गुरुदेव. ब्लॉग आता दुपारी चालू केला मी. कामच एवढी होती. आज आहे गुरुपौर्णिमा, तर सर्वांना माझ्याकडून गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. या पाया पडून पाया तर मला पडायचं आहे. 1 मिनिटात मी देवांशीलाच बोलवतो. त्यांनी मी त्याचीच वाट बघत होतो. तो होता शाळेमध्ये. मग आता म्हटलं चला माझे पहिले गुरु आणि पप्पा त्यांच्या मी पाया पडतो. हार्दिक शुभेच्छा होता तुम्हाला. दुसरे गुरु माझी मम्मी, तिला पण मला पाया पडायचे. मी वाटच बघत होतो. म्हटलं नाही राहू दे आता, काय नाही 2 मिनिटं. नंतर करायचं नाही का. तिसरे गुरु माझे सगळं देवांना. छोटे ते हो झालंय. म्हटलं चला आता मंदिरात पण मला जायचं आहे. बघू आता याचं काय काम होऊ द्यायचं 2 मिनटं. मंदिरात पण मी पाया पडलो. इथे येतो आता. आलो मी मंदिरात आणि देवाच्या पाया पडतो इथे. बघा नवनाथ देवता गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. हार्दिक शुभेच्छा.
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. शंकर देवता इकडे गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. मंदिरात नाही मला दाखवायचं होतं तुम्हाला. सकाळी मला टाईम नव्हता. कसं आहे सकाळी देवांश नव्हता. आत्ता देवांशाला मग देवांशला बोलवलं मी ते दिवस चालेल. तर चला आता आलो घरात. मंदिरात पण पाया पडलं, इथे पण पडलं, मम्मी पप्पांच्या पडलो. म्हटलं आता चला गुरुपौर्णिमा आहे तर मम्मी आणि मी म्हणजे मम्मीच बनवते, हार बनवते. बघू शकता फुलं घेऊन आलो आहे बघा. तर फुलांचे हार बनवतो आहे आणि संध्याकाळी पूजा आहे आपली गुरुपौर्णिमेची. तर ब्लॉगमध्ये जसं काय होईल तसं मी दाखवेलच. म्हटलं चला आता घेतो हार बनवायला वगैरे. भेटू आपण थोड्या वेळात. तर मित्रांनो आलो ब्लॉगमध्ये. बघू शकता मी तर काय अजून बनवलं नाही एवढं. मम्मीनेच हार बनवलेत बघा. मी जरा गेलो होतो बाहेर आणि मम्मीनेच बनवले. इकडे जेरीत आता झोपा काढतात, बनवते अजून. आता बघू मी पण एक दोन बनवून घेतो आणि मग हार बनवता मम्मीला येते झोप. तर चला आता बनवतो मी एक दोन. ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. तर मित्रांनो आलो ब्लॉगमध्ये. आता देवाची पूजा करायची. मी बोललेलो ना गुरुपौर्णिमेची पप्पांची पूजा वगैरे करेल तेव्हा तुम्हाला दाखवेल. आता मी पूजा करतो. मम्मीने तर केली. मी थोडं जरा बाहेर गेलेलो पूजेला. मित्राच्या घरी पूजा होती तिकडे गेलो होतो. म्हटलं पूजेवरून आलो आता इथे आपल्या इथे पूजा करायची म्हणून आता मी मम्मीकडे देतो ब्लॉग. आता बघा मी पूजा करतो. ओके चालू आहे. माहिती आहे ना पहिलं काय करायचं? पाणी आहे का धरा ताड घे खालचं. मला लांब जा ए बाजूला जेरी. राहू दे त्याला. इथं ठेवू का असं? हां नाही आता तर ताट. ताट हां चालेल चालेल ठेव. असं इथे पहिले पाणी ना, नंतर दही. 3 वेळा पाणी ना पहिले. कसं घे तू दही. आता पूजा करतोय पप्पांची. दही. आता काय दही ना? हां दही पण 3 वेळा ना. दूध घे. थांब ना 3 वेळा होतं ते मला माहिती आहे. आपण दरवर्षी करतो तसं 3 वेळा दूध. परत पाणी घे. तेव्हा तो जेरी एक तोंड जेरीचं तोंड बाजूला कर. बुवाला झालं ना. आता ते सगळे बाजूला ठेव. आरती दही उचलून वगैरे आरती आणि आरती ताट घे तिथून. आरती करायची ना आपलं. हां ओवाळायची. हां बघू शकता आता गुरुपौर्णिमेची पूजा पप्पांची केली. देवाला पण आरती वगैरे केली. सर्व काही केलं. चला झालं ना आता व्यवस्थित. अजून काय राहिलं आता पाया पडतो. कुठला आपला असेल तेव्हा देवांना पप्पांना कळवणं. काय राहिलं असेल तर किंवा एवढी वाकडी पूजा केली ते मान्य करून घ्या. चला बघू शकता झाली आता पूजा. बघा तुम्हाला दाखवतो मी. हे बघा पूजा वगैरे झाली आहे. बाबा हे असे म्हटलं जेरी बघ आता बघते. जेरी बघा कसा बघतोय. वरतून खाली येते त्याची मजा बघा कसं बघत असतं. तर चला ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. तर मित्रांनो आलो ब्लॉगमध्ये. दुपारी मी तुम्हाला दाखवला नाही प्रसाद बनवताना कारण की मी झोपून गेलो आणि मम्मी बनवत होती. तर तुम्हाला दाखवतो बघा.
बघा गोड शिरा बनवलाय बघा, किती मस्त आहे. आता दे मला, देवाकडे पण ठेवलंय. देवाला दाखवलाय ना. हा. हे काय ग असं? बघू आता जरा. बघितलं नाही का बुक? अरे देवा, हातावर कसं बघा. ये रे. ते धर तुला हे बनलंय हो. खरं काय मला द्या अजून. मग पहिलं पेजला काय असं आहे? पिया. बघा. आणि हम्म. पुढे असं काय चला आहे पेजला? कंटिन्यू राहा. तर बघा आमच्या डीजेला झाला 1 वर्ष पूर्ण. आजच घेतला होता, त्याची पूजा करतोय. गेरीवर कसा बघतोय, गेरीवर काय चाललंय. दिसतोय ना याच्यात? हो पूर्ण. चल. झालं 1 वर्ष पूर्ण झालं. केरी गेला हो तिकडं. तरुण नाहीये, तरुण कामासाठी बाहेर गेला. मग तर मला तू अरे तो बघ तिकडं, ये इकडे. चटका बिटका बसेल त्याचं दुसरं काय काही. कळत नाही. दे इकडे. तर बघितलं झालं 1 वर्ष पूर्ण. कळलं पण नाही 1 वर्ष चटका झालं. बसेल ना. बघा तिकडे जातो. पूर्ण झालं 1 वर्ष डीजेला. हे लागल बघ, धडपड नको तिथं. नाही बघितलं बघा, जसा तसाच एकदम ठेवलाच त्याला भारी आहे. चला बघितलं, देवाची पूजा पण झाली, बाप्पांची पूजा झाली, डीजेची पण पूजा केली. 1 वर्ष झालं तरी आम्हाला समजलं नाही की 1 वर्ष झालं म्हणून. तरुण नाही आहे, तो बोलला तूच करून घे म्हणून मीच केली. तर चला ब्लॉगमध्ये आता कंटिन्यू राहा. मित्रांनो आलो ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग पूर्ण झालेला आहे, तर तो तुम्ही जाऊन बघा. तर तुम्हाला आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि जे नवीन असतील कोणी त्यांनी पण माझं चॅनल जाऊन सबस्क्राईब करा. आपण भेटू त्या नवीन ब्लॉगमध्ये नवीन. तोपर्यंत बाय बाय.